वन महाराष्ट्र. बीड जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्रातील एक नामवंत व्यक्तिमत्व म्हणजे प्रकाश शिवराज मठपती सर. शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांनी चालवलेलं कार्य हे इतरांपेक्षा खूपच वेगळे आहे, म्हणून त्यांच्या नावाची सध्या चर्चा होत आहे. शेतकरी कुटुंबामध्ये जन्मलेले प्रकाश मठपती हे मन लावून शिकत गेले आणि यशस्वी झालेले आहेत. आजही त्यांचे कुटुंब एकत्रित आहे. आदर्श शिक्षक म्हणून ते कायम विद्यार्थी, पालक आणि शिक्षणप्रेमी नागरिकांमध्ये आठवणीमध्ये राहणारे आहेत. अंबेजोगाई तालुक्यातील ममदापूर या ठिकाणी ते उत्कृष्ट सेवा करत होते आणि सध्या सेवानिवृत्त झालेले असतानाही ते सेवा करतच आहेत. हे त्यांचे वेगळेपण आहे. शिक्षक आणि मुख्याध्यापक तथा प्राचार्य म्हणून त्यांनी केलेलं कार्य हे खूपच उल्लेखनीय आणि अविस्मरणीय असे आहे. अगदी सेवानिवृत्त होऊन देखील बरेच दिवस झालेले असतानाही ते दररोज न चुकता आजही या ज्ञान मंदिरामध्ये ज्ञानदानाचे महान कार्य अखंडितपणे चालवत आहेत. म्हणून विद्यार्थी, गावकरी, पालक आणि शिक्षणप्रेमी नागरिक तसेच शिक्षण क्षेत्रातील अधिकारी वर्गातूनही त्यांच्या या सेवेचे कौतुक होत आहे. म्हणून अशा या ज्ञानवंत, नामवंत आणि कीर्तिवंत व्यक्तिमत्वाच्या प्रकाश मठपती सर यांच्या आजवरच्या यशस्वी जीवन कार्यावर आमचे मुलाखतकार संतोष रोकडे यांनी टाकलेला हा प्रकाश पहा न्यूज वन महाराष्ट्र वाहिनीवर. माझं नाव शिल्पा प्रकाश मठपती. मी एक IT इंजिनियर आहे. पुण्यामध्ये कार्यरत आहे आणि मी माझे वडील प्रकाश शिवराज मठपती यांच्या निवृत्तीबद्दल थोडे 2 शब्द बोलू इच्छिते. तर आमच्या पप्पांनी म्हणजे हे जे सर्व काही उभा केलेले, जी मान प्रतिष्ठा सर्व काही आहे हे एकदम शून्यातून उभा केलेले. त्यांचं बॅकग्राऊंड जर बघता तर ते खूप गरीब परिस्थितीमधून वरती आलेले आहेत. म्हणजे अगदीच काहीच बॅकग्राऊंड नाही शिक्षणाचं. घरामध्ये कोणी शिकलेलं नाही, मार्गदर्शन करणारं नाही. जसं मार्गदर्शन त्यांना कधीच भेटलं नाही, पण त्यांनी तेच मार्गदर्शन सर्वांना केले. आम्ही 3 बहीण भावंड असू देत, आमच्या अवतीभोवती असणारे आमचे दुसरे बहीण भावंड असू देत, त्यांना पण त्यांनी शिकवलंय. म्हणजे त्यांची कॅपॅबिलिटी ओळखून योग्य मार्गदर्शन केले. त्याने ते स्वतःचं आज त्यांचं पण एक अस्तित्व आहे या समाजामध्ये. ते फक्त आमच्या पप्पांनी दिलेल्या मार्गदर्शनामुळे. आणि पप्पांबद्दल मी हेच सांगेन की ते शिक्षक तर एक शाळेमध्ये होतेच, पण त्यांचं घरी पण ते पालक प्लस शिक्षकही होते. आमच्या बेसिक कन्सेप्ट्स असू द्या, आम्हाला लागणारे शिक्षणामध्ये लागणाऱ्या सर्व वस्तू असू द्या, सर्व गोष्टी त्यांनी एकदम म्हणजे पैशाचा न विचार करता केलेला आहे. आम्हाला नेहमी म्हणायचे, मी 4 कपडे कमी करू घेऊन देईन तुम्हाला, पण शिक्षणात कधीच कमी पडू दिलं नाही. आणि त्यांनी नेहमीच तसंच तेच केलेलं आहे पहिल्यापासून की माझं पण इथेच शिक्षण झालेलं आहे पूर्ण इंजिनिअरिंगचं. त्यानंतर काय करायचं, इथं सोर्स उपलब्ध नव्हते. मग मी स्वतः म्हटलं पप्पा असं सीडॅक करायची माझी इच्छा आहे. तर पप्पांनी थोडी इन्फॉर्मेशन काढून त्यांना योग्य वाटलं. त्यांनी माझ्यासाठी तेवढं त्यावेळी तेव्हा 2016मध्ये त्यांनी माझ्यासाठी तेव्हा 1 लाख रुपये फीस भरलेली. मी जुहूमध्ये राहिले होते तेव्हा 6 महिने, जो की मुंबईचा खूप प्रतिष्ठित एरिया. तिथे राहणं म्हणजे एकदम कॉस्टिंग पण तेवढंच यायचं. महिन्याला एक 10,000 रुपये तर मिनिमम खर्च होताच. तो पण खर्च त्यांनी केला आणि त्यानंतर मी तिथेच प्लेस झालेली. आणि तोच म्हणजे त्याचंच आज हे फळ आहे की मी माझ्या पायावर उभी आहे. माझं स्वतःचं इन्कम आहे आणि वेल सेटल्ड लाईफ पण मी जगते या सगळ्यांमुळे. माझी बहीण पण एक BDS डॉक्टर आहे. तिचं स्वतःचं क्लिनिक आहे पुण्यामध्ये. आणि ह्या पूर्ण म्हणजे आज आम्ही पण आमच्या म्हणजे कार्यक्षेत्रामध्ये खूप पॅशनेट आहेत. ते पण आमच्या पप्पांच्या विचारामुळेच. त्यांनी लहानपणापासून आम्हाला तेच की तुम्ही शिकलात, तुम्ही पायावर उभा राहिलात तर तुम्हाला मान प्रतिष्ठा पण भेटेल आणि तुमचं एक डिसिजन पण समाजामध्ये घेतलं जाईल, ग्राह्य केलं जाईल. हे आमच्या पप्पांनीच आम्हाला शिकवलेलं आहे.
आणि मला फक्त म्हणजे हेच इच्छा आहे की त्यांनी पूर्ण त्यांचं आयुष्य जे हे शिक्षणाभोवतीच घातलेलं आहे. पूर्ण शिक्षणच त्यांनी म्हणजे स्वतः तर शिकले, बऱ्याच विद्यार्थ्यांना शिकवून घडवलं, त्यामध्ये त्यांनी स्वतःला कधीच प्राधान्य दिलं नाही. स्वतःचे कपडे असू देत, चप्पल वगैरे पण असू देत, पूर्ण झिजल्याशिवाय पप्पांनी कधी घेतली नाही. म्हणजे जरी आम्हाला घेतली, मला अजूनही आठवतं जेव्हा आम्ही पाणीपुरी वगैरे खायला जायचो, पाणीपुरी वगैरे खायला जायचो, तर आम्ही तिघं बहीण भावंड असलो तर त्यांना खायचं असलं तरी ते कधी म्हणायचे नाहीत की मला खायचं, पण ते आम्हाला म्हणायचे तुम्ही घेऊन घ्या, मला नाही खायचं. ते छोट्या छोट्या गोष्टीच असू देत, पण आम्हाला खूप अभिमान आहे आमच्या पप्पांचा की त्यांनी हे सगळं केलंय. आणि म्हणायचे की तुम्ही तिघं जण शिकलात हीच माझी खरी संपत्ती आहे, हेच माझं खरं हे. आणि त्यांनी दिलेल्या व्हॅल्यूज आम्ही कधीच वाया जाऊ देणार नाही. आम्ही पुढं ते म्हणजे हेच करू पूर्ण गोष्टी. आणि एक शिक्षक म्हणून पण ते कधीच कमी पडले नाहीत. जेव्हा ते शाळेमध्ये होते मला आठवतं की त्यांचं म्हणजे कॉम्प्युटर हे नवीनच आलेलं त्यांच्या याच्यामध्ये, तर ते कदाचित त्यांच्या काळामध्ये नव्हतं ते, तर त्यांना ते पूर्ण टेक्नॉलॉजी पण अडॅप्ट करून शिकवायचं होतं. तर त्यांनी स्वतः म्हणजे क्लास केलेला, त्याच्यामध्ये ते शिकले, व्यवस्थित झाले. तसंच सेमी इंग्लिश पण ह्यांच्या शाळेत नवीन आलेलं. माझं सेमी इंग्लिश होतं, माझ्या बहिणीचं होतं. आमच्यासोबत बसून ते बघायचे पण, कोणती गोष्ट येत नाही तेव्हा मोबाईल वगैरे नव्हतं काही, तेव्हा त्यांनी डिक्शनरी ओपन करून प्रत्येक एका शब्दाचा अर्थ स्वतः समजून घेऊन आम्हाला पण समजवलं आणि सोबत त्यांच्या शाळेमध्ये पण समजवलं. आणि नेहमी त्यांनी म्हणजे शाळेतलं आमच्या शाळेमध्ये एवढ्याला फर्स्ट आहे बघ, तुमचं काय सुरू आहे, मग असं आमच्या शाळेमध्ये कोचिंग नसताना पण मुलं बघ असे करतायत, तुम्ही हे पण करू शकता ते पण करू शकता. म्हणजे आम्हाला पण खूप वाव दिला, सोबत त्यांनी शाळेला पण खूप म्हणजे वरती पण आणलेलं आहे. आणि याचं तर आम्हाला खास कौतुक आहे पप्पांबद्दल. बस मी एवढंच सांगू इच्छिते. आई नाव सांगा तुमचं. महानंदा. बर, तुमचे चिरंजीव, तुमचा मुलगा हा हे मुलगा. प्रकाश मठपती सर, मठपती सर. मुख्याध्यापक हा. या पदावरून सेवानिवृत्त झाले. हो. तर आम्हाला ऐकायचं की एक आई म्हणून तुम्ही तुमच्या मुलाला जे चांगलं घडवलं, हा. नाही का, हा. आज सगळे जग नाव घेते हो, जे चांगले नाव म्हणून. घेते त्या ईश्वरानं त्याची कृपा. तुमचं गाव कोणतं आणि तुम्ही या लेकराला कसं घडवलं ते सांगा फक्त. हा, काय काय केलं नेमकं? हे ते रिसनगाव आमचं गाव, रिसनगाव. हम्म. हा. केलं सगळं. काय कष्ट लहानाचं घेतलं? मोठं केलं. हा, त्याच्या पद्धतीनं त्यानं शिकलं, चांगलं झालं, त्याचं कल्याण झालं. कसे दिवस होते? चांगलं दिवस परिस्थितीची हा, जरा होती, कंडिक्शन होतं. लेकरांना शिकवण्यासाठी तुम्ही काय काय कष्ट घेतले सांगा आता. काय कष्ट कशाचे, आपली शेती आपली होती, बर. ते आपलं करायची खायची आपली. मग त्यावेळेला असं वाटत होतं का की आपला मुलगा शिकल, चांगले शिक्षक होतील? हो, होतील असं का आता इच्छा होती, कशावर, त्याच्या गुणावून वाटत होतं मला. वाटत होतं. हा. आता सगळे म्हणतात की सर चांगले आहेत स्वभावानं, चांगलं शिकवतात. काय वाटतं आई म्हणून? आनंद वाटतो. आनंद वाटतो. आनंद वाटतो. बरं. छान झालं वाटतं या माझ्या लेकरांना चांगलं कमी वाटतंय मला. मग तुम्हाला ते सांभाळतं चांगलं? हो, सांभाळते चांगलं सांभाळते. सगळे सून लेकरं नातू सगळे तुमच्या आनंदात, जन्म आनंदात चाललाय. तुमच्या मुलाच्या काही आठवणी सांगा लहानपणीच्या, म्हणजे काय काय शिकवताना काय काय तुम्हाला कष्ट पडले ते? काही कष्ट नाही, आपलं करायचं खायचं. शेती होती, बर. थोडी होती शेती, आपलं ती करायची खायची, दुसरं काय नाही. आता 20व्याचे क्षण अनुभवूया, क्षणभर विश्रांती घेऊया, असं प्रत्येक सेवानिवृत्त झालेल्या व्यक्तीला वाटायला असतं. मग ते क्षेत्र कोणतंही असो, परंतु या ठिकाणी विश्रांती किती घ्यायची आहे? फक्त क्षणभर, आणि आपण आपल्या कामाला लागूया. मुळामध्ये काय होतं की ज्या वेळेला आपण सेवानिवृत्त होतो त्यावेळेला आपला ए प्लॅन संपलेला असतो आणि बी प्लॅन सुरू असतो. म्हणजे कोणता? की आपण आपल्या सोयीनुसार, आवडीनुसार उद्योगात जातो. परंतु काही लोक असे असतात की या ठिकाणी सेवा संपल्यानंतर सुद्धा की आपण देणं लागतो ही भावना त्यांच्या मनामध्ये असते. अर्थातच मी बोलतोय आदर्श शिक्षक, एक आदर्श मुख्याध्यापक, सन्माननीय
प्रकाश शिवराज मठपती सर यांच्याबद्दल अंबाजोगाई तालुक्यातील ममदापूर या गावातील एक आदर्श ज्ञानमंदिर संभाजीराव बडगिरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय ममदापूर या ज्ञानमंदिरामध्ये या विद्यालयामध्ये मठपती सर मागच्या अनेक वर्षापासून ज्ञानदानाचं कार्य करत आहेत. ही सेवा 33 वर्ष अधिक 1 वर्ष मुख्याध्यापक आणि वर 10 दिवस आणि सेवानिवृत्तीनंतर सुद्धा सर या ठिकाणी अध्यापन करतायत. ही अगदी कौतुकाची बाब आहे. कारण असं म्हणतात की आपण चांगले का असतो, तर याचं श्रेय जातं पूर्णपणे आपल्या आई आणि वडिलांना. कारण त्या ठिकाणी आपल्याला ज्याप्रमाणे शिकवतात, जे संस्कार पेरले असतात त्यानुसार आपण घडतो आणि वाढतो. कारण असं म्हणतात की मदर इज बेटर दॅन 100 टीचर्स. कारण आई ही सर्वोत्तम शिक्षक असते. सरांच्या आयुष्यामध्ये त्यांची आई, त्यांचे वडील हे आदर्श आहेत आणि त्यांनी जे संस्कार दिले त्यानुसार सर आज या ठिकाणी मार्गक्रम करत आहेत. त्याचबरोबर आयुष्यामध्ये शिक्षक सुद्धा खूप महत्त्वाचे आहेत. आपल्याला जर चांगले शिक्षक लाभले तर आपण चांगलं अध्यापन करतो. म्हणजे शिक्षक झाल्यानंतर सरांच्या आयुष्यामध्ये उत्तम असे गुरुजन आले, त्याचबरोबर त्यांचे मित्रपरिवार, या सर्वांमुळे आपण इथपर्यंत प्रवास केला. आज ज्यावेळेला बघतो आपण की करावे तसे भरावे, जैशी करणी वैशी भरणी. सरांनी अनेक विद्यार्थी घडवले, प्रामाणिकपणे सेवा दिली आणि म्हणून त्यांच्या मुली असतील, मुलगा असेल, आज सगळेचे उच्च शिक्षित आहेत आणि समाधानाने जीवन जगत आहेत. शेवटी काय कमवायचं, किती कमवायचं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असतो. निश्चितपणे सरांना जर विचारलं आपण की सर तुम्ही काय कमवलं आजपर्यंत, तर सरांचं उत्तर असतं की मी प्रामाणिकपणे कार्य केलं आणि त्या कार्याचा मला अभिमान आहे. पाहूया आपण की मठपती सर यांचा नेमका जीवन प्रवास काय आहे, की त्यांचं जे गाव, त्यांचं बालपण, बालपणीच्या आठवणी, त्याचबरोबर त्यांचे आई वडील, त्या काळातले त्यांचे कष्ट आणि सर कसे घडले नेमके. अनेक बाबी आहेत. प्रवास खूप मोठा आहे आणि हाच प्रवास घेण्यासाठी मी सरांच्या अंबाजोगाई येथील निवासस्थानी आमची टीम मी दाखल झालो आहे. पाहूया आपण सरांकडनं की सर नेमके कसे घडले. नमस्कार, मी प्रकाश शिवराज मठपती, संभाजीराव बडगिरे माध्यमिक विद्यालय ममदापूर येथे 33 वर्ष सहशिक्षक आणि 1 वर्ष मुख्याध्यापक तथा प्राचार्य म्हणून सेवा पूर्ण करून 30 जून 2026 रोजी सेवानिवृत्त झालेला आहे. माझं गाव लोहा तालुक्यातील रिसनगाव एक छोटंसं खेडेगाव आहे आणि त्या खेडेगावामध्ये 7वीपर्यंत प्राथमिक शिक्षणाची सुविधा होती. आमचं कुटुंब शेतकरी कुटुंब किंवा शेतमजूर म्हटलं तरी चालतं, अशा बेताची परिस्थिती असणाऱ्या कुटुंबामध्ये आम्ही वाढलो. आम्हाला आमच्या कुटुंबाचे संस्कार, विशेषतः आई वडील यांचे संस्कार खूप मोलाचे भेटले. त्यांच्यामुळंच आम्ही घडलो. पुढचं आमचे जे सवंगडी होते, मित्र होते, ते देखील जीवाभावाचे भेटले, चांगले भेटले. वेळप्रसंगी त्यांनी आर्थिक म्हणा, मानसिक आधार दिला, त्यामुळे आम्ही घडत गेलो. गावाकडचं वातावरण सर्व धर्म समभाव असं असायचं. सर्व लोक गुण्यागोविंदाने वागायचे, एकमेकांच्या अडीअडचणीला मदत करायचे. तसंच आम्ही 4 भावंड, 2 बहिणी आणि 2 भाऊ. परिस्थिती बेताची असल्यामुळे शिक्षणाचा खर्च, घर चालवण्यासाठी बाकीच्यांना शिकण्याची संधी भेटलेली नाही. वेळप्रसंगी माझ्या शिक्षणासाठी माझी बहीण म्हणा, आई वडील मोलमजुरीचं काम करून शिक्षणाचा खर्च भागत होते. अशा परिस्थितीमध्ये आम्ही वाढलो. आई नेहमी आम्हाला सांगायचे की थोडंसं जेवणाकडे, कपड्याकडे दुर्लक्ष झालं तरी चालू असू दे, पण तू शिक, कारण तुझ्यामध्ये थोडी क्षमता आहे. आपल्याला बदल करायचा असेल तर तू शिकला पाहिजे. खंबीरपणे ते सतत मार्गदर्शन करायचे, माझ्या पाठीशी राहायचे. आणि मी नशिबान आहे, कारण सेवानिवृत्तीला देखील माझी आई माझ्यासोबत होते आहे.
निश्चितच तिचे आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी राहिलेले. तुमच्या माऊली, तुमच्या आई ह्या तुमच्या बरोबर आहेत आणि आपल्या लेकराचं कौतुक नाही का बरोबर. पाहण्यासाठी आपण जिवंत राहावं आणि ते कौतुक चांगलं असावं. तर कुठल्याही आईला आनंद होतो, कारण हे जगणं किती वर्षाचं आहे माहीत नाही, परंतु या जगण्यामध्ये चांगले प्रसंग आले की आणखी जगावंसं वाटतं, हे निश्चित आहे. सर, तुम्ही किती भावंड होतात आणि तुमच्या कुटुंबामध्ये तुमच्या भावंडाचं जे काही वातावरण होतं, जी बॉन्डिंग होती ती कशी होती नेमकी? तसं आम्ही 2 बहिणी आणि 2 जण भाऊ. अच्छा. आजही आम्ही सगळे एकत्रच राहायचं. नाही, आज तर आहे एकत्र, पण लहानपणी तुमची बॉन्डिंग कशी होती? लहानपणी सुद्धा खरं म्हणजे मोठ्या बहिणीला तर शाळेमध्ये जातच आलं नाही परिस्थितीमुळं. अच्छा. बाकी 7वीपर्यंत छोटी बहीण शिकली. भावानं प्रयत्न केला, माझं शिक्षण चालू होतं आणि त्याला थोडीशी आवडेल होती शिक्षणाची, थोडीशी 10वीपर्यंत शिकला. पण पुढे तुमच्या पण बहीण भावंडांमध्ये म्हणजे कधी असे प्रसंग व्हायचे ना की म्हणजे भांडण तंटण किंवा अगदी हाशी मजाक किंवा नाही. काय कसं असं खेळमेळीचं वातावरण असायचं. खेळीमेळीचं होतं वातावरण. खेळीमेळीचं. बरं. मग थोरला कोण होता? बहीण होती. बहीण थोरली होती. बहीण थोरली हा. होती. बरं. मला असं वाटतं की बालपणीचं जे आयुष्य असतं ना ते हो. कायम आपल्या हृदयामध्ये असतं. सर, मग तुमच्यामध्ये काय काय नेमकं चालायचं, म्हणजे कुठले खेळ खेळायचं तुम्ही, काय म्हणजे त्या काळातलं तुमचं जे काय आयुष्य होतं थोडक्यात सांगता आम्हाला, कसं होतं नेमकं हे? तसं मला काही फार खेळ खेळायला संधी भेटलेली नाही. नाही. कारण लहानपणापासूनच आमच्या थोडंसं माझा स्वभाव लाजरा होता, थोडासा कमी बोलायचं, आणि त्यामुळं आपली शाळा आणि उरलेल्या वेळामध्ये आईवडिलांना मदत करायची कामामध्ये. आई आणि वडील हे दोघेही कष्ट करत होते, आयुष्य सुरू होतं, शिक्षणही सुरू होतं, परंतु असं म्हणतात की आपल्यासारखी जी माणसं असतात ती अंथरूण पाहून पाय पसरतात. हो. म्हणजे परिस्थिती काय आहे त्यानुसार वागायचं. अगदी वडील आई कष्ट करत होते, प्रसंगी तुम्ही कष्ट केले सर, म्हणजे त्यांना मदत केली आहे. तर लहानपणी काय काय कष्ट केले, काय काम केलं ते सांगा सर. लहानपणी शेतात छोटे मोठे काम तर करायचे. त्यावेळेस वीज वगैरे नसल्यामुळे, लाईट नसल्यामुळे मोठ असायची. ती मोठ सुद्धा हाकलेली आहे, नांगर हाकलेली आहे. हल्लीच्या विद्यार्थ्यांना मोठ कळणार नाही का? शब्दही कळणार नाही साधारण. मोठ काय असते माहित नाही करतो. म्हणजे तुम्ही ती मोठ हाकलेली आहे नाही का? हो. रानात सगळे कामं केले आहेत. तुम्ही मग एक बोलताना प्रसंग सांगितलं असेल की ते जो उकिरडा असतो हो. नाही का, हो. तर त्या उकिरड्याला जो काही खत असतो तो शेणखत. गाडीमध्ये शेणखत, शेणखत. तो तुम्ही नेहमी भरायचा. हो, भरायचं. कुठलं पण काम करा. आणि 7वीची तुमची जी बोर्ड परीक्षा होती, हो. तुम्ही पहिले आला होतात नाही का? हो, 7वीच्या पुढे. मला असं वाटतं की मेरिट तुमच्या रक्तामध्ये खरं हो, तर. सर. तर काय नेमका प्रसंग सर की जे तुम्ही काम करताना कोणतरी तुम्हाला सांगायला की अरे बाबा तू पहिला आलास बोर्डामध्ये, तर तो प्रसंग काय नेमका? त्याचं असं झालं होतं की मी तसं वर्गामध्ये आमचे 18 विद्यार्थ्यांचे बॅच होते. अच्छा. 7वीपर्यंतचे 4 मुली होत्या, बाकीचे मुलं होतो आम्ही. पण सगळे मित्र त्यामध्ये नेहमी अभ्यासामध्ये गुणवत्तेनं पुढं असणारे 2-3 मित्र असायचे. रमाकांत पांचाळ म्हणून, बालाजी तिरुटे म्हणून. आणि मी माझे सर्वसाधारण ॲव्हरेज विद्यार्थी. त्यावेळी खरं म्हणजे गणिताचे एक आमचे जी.व्ही. रेड्डी सर म्हणून होते, आणि ते आमच्या वाड्यामध्ये बाहेर राहायचे त्यावेळी. रेड्डी सर. रेड्डी सर. बरं. आदरणीय रेड्डी सर आमचे. पण एक वेळेस असा प्रसंग घडला की त्यावेळेस म्हणजे भात, पुरणपोळी किंवा हे काही फारसे जेवायला भेटायचं नाही, दुष्काळाचा काळ असल्यामुळे थोडासा. आणि एक वेळेस आम्ही एका गावी कीर्तन होतं, सप्ताह चालू होता. आणि मग त्या सप्ताहामध्ये वडील पौरोहित्य करत असल्यामुळे आम्हा कुटुंबाला सुद्धा जेवायची संधी भेटायची. मग केवळ जेवणात पाहिजे आपल्याला थोडंसं चांगलं वगैरे जेव्हा भेटेल म्हणून शाळा बंद करून मी 7 दिवस तो कीर्तनामध्ये घालवला. आणि 7 दिवस शाळेला दांडी मारली. साहजिकच थोडं अभ्यासाकडे दुर्लक्ष झालं. परंतु त्या रेड्डी सरांना माहिती असूनही हा शाळेमध्ये नाही. म्हणजे त्या रेड्डी गुरुजींना माहिती होतं प्रकाश शाळेत का आला नाही ते? कारण नाही, कारण घरीच राहत होते आमच्या. अच्छा, बरं. परंतु त्यांचे जी म्हणजे प्रसंग सांगतो. 7 दिवसानंतर मी शाळेमध्ये आलो, त्यावेळेस चक्रवाढी व्याध एक प्रकरण चालू होतं. अच्छा. आणि ते प्रकरण नेमकं संपलं होतं
शेवटचं उदाहरण चालू होते. तसं पाहिलं तर मी गणिताचा म्हणजे सरांचा आवडता विद्यार्थी. मला बाकी इंग्लिशमध्ये फार काही रस नसायचा, पण गणित थोडंसं चांगलं चांगलं होतं. जमायचं थोडंसं. फक्त बाकीच्या मुलांनी 2-3 उदाहरणं सोडून दाखवले, मला काही जमलं नाही. मग सरांनी वर्गात उभा केलं आणि म्हणले, तू नेहमी गणित सोडवतो, आज का नाही? मी सांगितलं, सर मी नव्हतो. त्यांनी विचारलं, का नव्हता? मी सांगितलं की मी कीर्तनासाठी गेलो, त्यावर सप्ताह वगैरे शब्द आठवायचे नाही. मग त्यांनी सरांनी उभा करून सांगितलं की तू कीर्तनाला याला ठीक आहे, पण या अभ्यासक्रमामध्ये या प्रकरणामध्ये कीर्तन असं झालं, कीर्तन झालं. तन झालं. वा. आणि तन झाल्यावर काय पिकावर काय परिणाम होतो तुला माहिती असेल. त्यावेळी ते शब्द मला प्रेरणा देऊन गेले. कीर्ण म्हणजे घनदाट. घनदाट. हा, तण म्हणजे अगदी गवत वाढले. गवत वाढलेले. आणि आणि तण जर वाढलं तर काय होते? काय होते तसं अभ्यासाकडे जर दुर्लक्ष केलं तर काय होतं? तुला आयुष्यात तुझ्या काय होणार? म्हणजे रेड्डी सरने खऱ्या अर्थानं तुम्हाला जाणीव करून जाणीव करून दिली दिली की की नाव प्रकाश आहे हा. आणि प्रकाश आला पाहिजे आयुष्यामध्ये हा, आणि यायचा त्यासाठी असेल- अभ्यास पाहिजे. अभ्यास करायला पाहिजे. तेवढी प्रेरणा घेऊन उरलेल्या कालावधीमध्ये मी थोडासा अभ्यास केला आणि कधीही अपेक्षा केली नव्हती. पास होणार आहे मला माहिती होतं, अच्छा. परंतु प्रथम येईल, बोर्डात प्रथम येईल. 7वीला बोर्ड असायचं त्यावेळी, हम्म. तर ते बोर्डात प्रथम आलं. वा. 7वीपर्यंत गावात कुणाला फार मी माझा स्वभाव लाजरा बुजला. मी काही फार म्हणजे खेळामध्येही पुढं नसायचं, कारण शरीर प्रकृती वीक असायची, कुपोषण जाण्यासारखं साधारणतः परिस्थिती तशीच होती त्यावेळेस. आणि मग निकाल लागल्यानंतर काही बोर्डात पहिला स्वामीचा मुलगा आलेला आहे असं जेव्हा कळालं, तर ते लोक बघायला आले होते नेमका दिसतोय तर कसा आहे हो, कारण आतापर्यंत नाव नाही ज्याचं माहिती आहे, तर तो कसा आलेला आहे. त्यावेळी मी योगायोगानं उकिरड्यावरती शेणखत भरत होतो गाडीचे. म्हणजे तिथं बघा आल्यानंतर 7वी बोर्डाच्या परीक्षेतून पहिले आलात हा, आणि मग बऱ्याच जणांना एक उत्सुकता की अरे पोर कोणाचं आहे, हो. कसं दिसतंय नेमकं हे. ज्या वेळेला काही 4-2 लोक पाहायला आले तर त्यावेळेला या ठिकाणी तुम्ही त्या उकुरड्यावर शेणखत भरत होत गाडीमध्ये, नाही का? मला असं वाटतं की माणूस जर जिद्दी असेल ना तर निश्चितपणे आयुष्य बदलू शकतं. याचं उत्तम उदाहरण तुम्ही आहात सर. बरोबर. सर एक विचार असं वाटतं की तुम्ही सांगितलं की तुम्ही फार मित भाषी होतात. हो, सर. आणि जी मित भाषी जी माणसं असतात ना त्यांच्या फक्त कामावर लक्ष असते, बाकी त्यांना काही नसतं असं, नाही का? म्हणजे खेळ वगैरे हे ते. पण तरी विचारतो सर की तुम्हाला त्या काळामध्ये मग काही मित्र होते का? आणि हा, होते होते. बरोबर. मग जीवलग मित्र होते. या मित्रामध्ये नेमकं काय चालायचं नाही, नाही? नाही, मित्र खेळ खेळत असताना सुद्धा त्यांना माहिती असायचं. म्हणजे जेव्हा आपण टीम तयार करतो त्यावेळी मित्रांना बऱ्याच माहिती असायची की हा काही चांगला खेळ खेळू शकत नाही, पण तो आमच्याकडे असला पाहिजे. एवढी बॉन्डिंग असायची आमची. म्हणजे तुझा स्वभाव चांगला होता, स्वभाव चांगला. म्हणजे कोणाला वाईट बोलायचं नाही. आतापर्यंत मला असं आठवत नाही की कोणी तिरस्कार केलेला आहे मला. सर स्वभावाला औषध नसतं असं म्हणतात, परंतु चांगला स्वभाव असेल तर तो औषधाप्रमाणे काम करतो, हो. नाही का? स्वभावाला औषध नाही, म्हणजे एकदा तुमचा स्वभाव बनला की तो बदलू शकत नाही. बरोबर. जगातलं कुठलंही औषध त्याला द्या, पण जर चांगला स्वभाव असेल तर तो औषध म्हणून काम करतो आणि तो इतरांचं कल्याण करतो. तर विचार असं वाटतं की तुमचा हा चांगला जो स्वभाव आहे, नाही का, सद्गुणी, विवेक, छानसा, तर हा स्वभाव घडवण्यामागची जी प्रेरणा आहे किंवा याचं क्रेडिट कोणाला जाते नेमकं? आईला जातं. वा, छान. म्हणजे मला असं वाटतं की तुम्ही आईकडनं अनेक गोष्टी घेतल्या खरं तर, नाही का? आणि मुळामध्ये लेकरं आईवडिलांकडनं बऱ्याच गोष्टी घ्यायला असतात. आणि गंमत काय की यांच्याकडनं सगळं आपलं मोफत मिळतं, इव्हन आपलं आयुष्य सुद्धा, नाही का? खरं तर खूप उपकार असतात त्यांचे. सर शालेय जीवनामध्ये तुम्ही त्या रेड्डी सरांचा उल्लेख केला की ज्यांनी तुम्हाला खरं तर अगदी टाळ्यावर आणलं खरं तर की बाबा रे तू. ती जर घटना घडली नसती हा. तर कदाचित मी पोरं ते करत गावामध्ये थांबलो असतो. सरांनी तुम्हाला सांगितलं स्पष्टपणे की शाळा बुडू नकोस, कारण शाळा जर बुडवलीस तर एक दिवस आपण बुडू, नाही हो का? ना. की आपण घडलं पाहिजे. सर त्या छोट्याशा गावामध्ये अगदी परिस्थिती पण नव्हती, पण तुम्ही घडत गेलात, शिकत गेलात. शिक्षण घेत असताना जसं की अनेक वेळेला वह्या नसतात, पुस्तकं नसतात, पेन नसतो, अनेक अडचणी असतात. म्हणजे बऱ्याच वेळेला आर्थिक परिस्थिती पुढे येते. तर तुमच्या बाबतीमध्ये सुद्धा अशी परिस्थिती होती, नाही का? तर तुम्ही त्याच्यावर कशी मात केली नेमकी? आणि परिस्थिती काय काय नेमक्या अडचणी आल्या? गावामध्ये शिक्षण 7वी पर्यंत झालं त्यावेळेस काही अडचण नाही असायची समजा. पण माध्यमिक शिक्षणामध्ये जेव्हा आम्ही माळकोळी येथे जिल्हा परिषद माध्यमिक शाळा माळकोळा गेलो, म्हणजे तुम्ही 7वी पास झाल्यानंतर गावात तुम्ही शाळा बदलली पण आता? बदलली. कारण गावामध्ये 7वी पर्यंत शाळा होती. बरोबर. बरं बरं, ठीक.
मग 9 किलोमीटर अंतरावर असायचे आणि मग तिथं रूम करून राहायचं आम्ही, मित्र. तर त्यावेळेस मेस वगैरे असल्यावर काही प्रकार नसायचा, स्वयंपाक करून खायचो. म्हणजे तुम्ही हाताने स्वयंपाक केला? स्वयंपाक केलेला आहे. 8वी ते पदवी आणि पुन्हा BEd 1 वर्ष, असं 12 वर्ष स्वतःचा स्वयंपाक स्वतः केला. म्हणजे तुम्हाला आजही उत्तमपणे स्वयंपाक करता येतो? कामापुरतं करता येतो. बरं. पण ते करत असताना सुद्धा बऱ्याच अडचणी यायच्या. त्यावेळेचा स्टोन असायचा, चुलीवर स्वयंपाक करायला लागायचा, कधी सरपण संपायचं. पण त्या म्हणजे परिस्थितीविषयी कधी विचार न करता कधी उपाशी राहावं लागायचं, उपाशी सुद्धा झोपावं लागायचं. त्यावेळी आमचे बरेचसे मित्र, दत्ता हाके, बालाजी पाटील या सर्व मित्रांनी सांभाळून घेतलं. त्यांनी बऱ्याच वेळेस मदतही केली, गुरुजनांनी बऱ्याच वेळेस सहकार्य. गाव सुटलं, 7वी पास झाल्यानंतर बोर्डात पहिले आलात. एका डोळ्यात आनंद अश्रू होते, दुसऱ्यामध्ये दुःख, दुसऱ्या डोळ्यात दुःखाचे सुद्धा अश्रू होते. यासाठी की गाव सोडायचं आहे, जिथं जायचं तिथं मग कुठं राहायचं, त्याचबरोबर मग काय खायचं, काय कसं बनवायचं, सगळ्याच गोष्टी नवीन होत्या. सगळं नवीन होतं. कधी कधी चूल सुद्धा पेटत नव्हती, नाही का. असे अनेक प्रसंग आले, त्यावर मात केली. तर ज्या वेळेला अडचणी येतात, जसं आता बघतो आपण की जर लेकरांना सवय लागली की स्कूल बस असेल तर मी शाळेत जाणार, आणि स्कूल बस ज्या दिवशी येत नाही त्या दिवशी लेकर शाळेमध्ये काही जात नाहीत का, तर आज स्कूल बस आलेली नाही. पण तुम्ही मात्र या ठिकाणी अनेक अडचणी आल्या पण तरीही तुम्ही थांबला नाहीत. कधी असं वाटलं नाही का की नको शिक्षण, आता बरं गाव आपलं? कधीच कधी वाटलं शिक्षणाबद्दल म्हणजे वेळप्रसंगी उपाशी राहिलो, परंतु शिक्षणापासून दूर राहावं, शाळा बंद करावी असं कधीच आलेलं वाटलं. त्याचं कारण आहे की ते आमचे जे प्रत्येक टप्प्यावर आम्हाला चांगले शिक्षक मिळाले, त्याचं मार्गदर्शन मिळालं आणि आईचा सपोर्ट असायचा. आईचं समोर आई दिसायची, समोर आई वडील दिसायचे. मला असं वाटतं की तुमच्या समोर कोण आहे हे पाहण्यापेक्षा आई वडील डोक्यात ठेवा, तुमच्या हृदयात ठेवा. आणि तुम्ही शिकल्यात काय नाही शिकल्यात काय जगाला काही फरक पडत नाही, पण फरक पडतो त्या लोकांना, ते म्हणजे आई वडील आणि तुम्हाला स्वतःला येतो. म्हणून कुठल्याही प्रकारची वाट न पाहता आई वडिलांसाठी सतत धडपड केली पाहिजे, नाही का, जे तुम्ही केली सर. आई वडिलांसाठी केली म्हणजे आपल्या स्वतःसाठी. दोन्ही गोष्टी असतात त्याच्यामध्ये. एक तर याच्यामध्ये काय असतं की सगळ्यात चांगलं कुणाला वाटत असेल तर आईला आणि वडिलांना वाटतं, म्हणजे आपलं चांगलं झाल्यानंतर, आणि त्यानंतर ते चांगलं पण ते झालेलं चांगलं जे आपल्यासाठी पण फायद्याचं असतं. सर कधी असं वाटलं होतं की आपण टीचर व्हावं, बेस्ट टीचर व्हावं, म्हणजे अगदी त्या दृष्टीने काही प्रवास होता का? कारण तुम्ही तर अगदी स्कॉलर स्टुडंट होतात, प्रयत्न केला असेल तर तुम्ही डॉक्टर पण झाला असतात, नाही का. कारण कुठल्याही फॅसिलिटी नसताना, ट्युशन नसताना एक पोरगं खेड्यामध्ये 7वी बोर्डाच्या परीक्षेमध्ये पहिलं येतं, नाही का. त्यानंतर कुठली परिस्थिती नसताना सुद्धा ते शिकतं, म्हणजेच निश्चितपणे तुमच्यामध्ये ते गट्स होते सर, आहेत आजही. तर त्या काळामध्ये नेमकी काय होती प्लॅनिंग, नेमकी म्हणजे शिकत असताना काय व्हावं नेमकं असं मला वाटत होतं? तसं वाटायचं की संधी जर भेटली तर आपण इतर क्षेत्रामध्ये जर गेलो तर स्वतःचं म्हणजे करिअर घडावं, आर्थिक परिस्थिती सोबत येईल वगैरे. पण शिक्षकी पेशामध्ये जर आपण गेलो तर आपल्यासारखे जे होतकरू विद्यार्थी असतील, ज्यांचे पालक म्हणजे लक्ष देऊ शकत नाही, अशा क्रीमला जर शोधून किंवा त्यांना जर आपण उपयोगी पडलो, इतरांचं आयुष्य जर घडवता आलं तर आपलं जीवनाचं सार्थक होईल. या उद्देशाने सुरुवातीपासून मला नोकरी लागली तर शिक्षकाची लागली असं वाटायचं. म्हणजे तुमच्या डोक्यात पहिल्यापासून होतं की अरे आपल्याला काहीतरी बनायचं आणि काहीतरी म्हणजे यार शिक्षक बनायचं आपल्याला. निश्चितपणे सर असं म्हणतात की इच्छाची ते मार्ग असतो, मनामध्ये काय चाललंय आपल्या त्यानुसार पुढचं आपलं भविष्य आयुष्य घडतं खरं. सर अगदी BEd पर्यंत हा प्रवास होता. ज्या वेळेला तुम्ही बाहेर शिकायला गेलात, अनेक अडचणी आल्याचा उल्लेख तुम्ही केला, काही मित्रांनी मदतही केली आणि आईचं आणि वडिलांचं सतत लक्ष होतं की काय चाललंय नेमकं, नाही का. सर ज्या वेळेला गावाकडे यायचं त्यावेळेस म्हणजे दिवाळीमध्ये किंवा सुट्टी दिवशी, तर मग गावाकडे आल्यानंतर मग आराम करायचा तर परत काम करायचं? मग नाही सर, कामच करायचं. बरं, तिकडं राहून मग आणि महत्वाचा विषय म्हणजे गोष्ट नमूद करायची वाटते, पूर्ण शिक्षणामध्ये किंवा वडील 2 वर्षापूर्वी वाढले तोपर्यंत कधीच वडिलांनी तुला म्हणजे तू काय कसं वागतो, तर उत्पन्न किती आहे किंवा शिक्षण शिकत असताना एवढे पैसे कशाला काहीही विचारलं नाही. कारण एवढा विश्वास त्यांचा माझ्यावर होता की हा अजिबात वायफट खर्च करू शकत नाही.
निश्चितच. आणि हा विश्वास जिंकलो त्यामध्ये मला समाधान वाटतं. तुम्ही तुमच्या आई वडिलांचा, विश्वासात पात्र गुरुजनांचा ठरला. विश्वास जिंकला सर, त्यास पात्र ठरलात. आणि मुळात काय असतं की विश्वास कमवणं फार अवघड आहे खरं तर, तो गमावणं फार सोपं आहे, नाही का सर? एक विचार असं वाटतं की अगदी हे सगळं सुरू असताना म्हणजे काही आम्हाला प्रसंग सांगा असे, म्हणजे कोणते प्रसंग की तुमच्या पूर्ण आयुष्यामध्ये, म्हणजे अगदी नोकरी लागण्याच्या अगोदरचं आयुष्य, असे आम्हाला काही प्रसंग सांगा. म्हणजे कधीतरी थांबावं असं वाटलं, कधीतरी अडचणी आल्या अशा, म्हणजे आणि तिथं मग असं वाटत होतं की आता काय करावं नेमकं, असे काही प्रसंग आहेत का म्हणजे अविस्मरणीय की कायम ते हृदयामध्ये राहिले आपल्या? तसे अडचणी तर पावलं येतच होत्या. होय. पण काही प्रसंग सांगा असे. एक प्रसंग 10वी पास झाल्याच्या नंतर, आता कुटुंबात तर कोणी शिकलेलं नाही, 10वी पर्यंत ठीक असतं, एक वर्ग पास झाले पुढच्या वर्गात जायचं, पण 11वीला प्रवेश घ्यायचा तर कुठे घ्यायचा नाही. 11वीला घ्यायचा पण कुठे घ्यायचं ते कधी कळलं, आर्ट्स घ्यायचं, कॉमर्स घ्यायचं का सायन्स घ्यायचं, काय एखादा डिप्लोमा करायचा. आणि त्यावेळेस भांबावलेली परिस्थिती झाल्यानंतर मग वडिलांचे एक शिष्य होते, त्यांच्या मुलांनी सांगितलं की बा तुमचा मुलगा थोडासा आवरेज असेल, त्यांना कॉमर्स देऊन टाका. म्हणजे त्यांनी सुचवलं की हा. याला आपलं वाणिज्य शाखा देऊन टाका, कॉमर्स देऊन टाका. बर. आणि मला काही फारसं काही ज्ञान नसल्यामुळे त्यावेळी आम्ही त्यांच्यासोबत गेलो पण ॲडमिशनसाठी कॉलेजला. आणि तिथे गेल्यानंतर त्यांनी ते फोटो मागितला, कुठल्या तरी झेरॉक्स सांगितल्या, पण ते काही माझ्याकडे नव्हतीच पूर्व तयारी. मग त्यांनी सांगितलं की तू काही शिकू शकत नाहीस. राग आला, याच्याकडे कुठले डॉक्युमेंट नाही बघा. आणि मग ते जा म्हणले घरी आता. अच्छा. मग ठीक आहे म्हणलं, आता काही पर्यायच नव्हता. आणि दुसऱ्या दिवशी येऊन मला त्या 2-4 दिवसा फिरण्यामध्ये असं लक्षात आलं की सायन्स घेतल्यानंतर आर्ट कॉमर्सला जाता येऊ शकतो आणि आपल्याला थोडं जमलं तर सायन्स जमू शकतं. आणि म्हणून स्वतः जाऊन मी सायन्सला ॲडमिशन. जो हुआ अच्छा हुआ, हो, जो होगा वो अच्छा होगा, नाही का? कारण जे होतं ते चांगल्यासाठीच. कारण त्या गुरुजींनी जर तुम्हाला रागवलं नसते, कारण काय असतं की जी माणसं गरीब असतात स्वभावाने आणि आर्थिक परिस्थितीने, ती फक्त ऐकून घ्यायचं काम करतात, ते काय उत्तर देत आयुष्यामध्ये कारण ऐकून घ्यावं काय की नाही, आपण उत्तर देऊ नये. कारण उत्तर हा उत्तर प्रत्येकाला वेळ देते खरं तर, नाही का? कारण वेळ ही कुणालाही माफ करत नाही, म्हणून वेळ काय सांगते ते ऐकत राहा. सर, त्या सरांनी तुमचे ते डॉक्युमेंट नसल्यामुळे रागावले, घरी जा म्हणले आणि एक टोमणाही मारला की तू काही शिकू शकत नाही. पण तुम्ही काय कचरा नाही, तुम्ही घरी आलात, विचार केला, कारण विचार करणं आपल्या हातामध्ये आहे, कुठल्या गोष्टी नसल्या. आणि विचार केला आणि तुमच्या लक्षात आलं की आपण ही विज्ञान शाखा घ्यायला काही अडचण नाही, आपल्याही जमल आहे. सर, निश्चितपणे तुमच्यामध्ये ते गट्स होते, तुम्ही हुशार होतात, तुम्हाला जमलंही. आम्हाला ऐकायचं सर की ज्या वेळेला तुमचा खऱ्या अर्थानं BEdला नंबर लागला, कारण त्या काळामध्ये DEd आणि BEdला नंबर लागणं म्हणजे गरिबासाठी हे MBBS होतं, कारण सहज नोकऱ्या होत्या, नाही का? आणि कॉलेज संख्या कमी होती. तर ज्या वेळेला BEdला नंबर लागला तो प्रसंग काय नेमका? आणि एकीकडे नंबर लागला हे आपल्या कळत असते, पण दुसरीकडे असते की त्या गावात जायचं आणि तिथे शिकायचं आपल्याला, त्याची काय अमुक थोडी फी असते, थोडा खर्चही असतो. तर मग काय नेमकी अवस्था होती? तसं पाहिजे तर मी भाग्यवानच हे समजायचं, कारण आयुष्यामध्ये एकही दिवस कुठं कशीच वेटिंग करावं लागली नाही. कारण पूर्वी काय असायचं, साधारणतः जानेवारीमध्ये BEdचे फॉर्म वगैरे सुटायचे ॲडमिशनसाठी, आणि त्यावेळेस ग्रॅज्युएशन पदवीची परीक्षा व्हायची नाही, त्यामुळं पदवीनंतर 1 वर्ष ब्रेक असावं पाहिजे तर BEdला नंबर लागायचा. परंतु आमचा निकाल एप्रिलमध्ये लागला. म्हणजे BA पास झालं, फायनल इयर, BSc संपलं, BA BSc काय असेल ते संपलं, त्यानंतर 1 वर्ष गॅप पडायचा. म्हणजे तुम्हाला तोही पडला नाही? तो पडला नाही, कारण योगायोगाने शासनानं त्यावेळेस 2-4 कॉलेजला परवानगी दिली जून-जुलैमध्ये, आणि जुलै-ऑगस्टमध्ये माझं ताबडतोब ॲडमिशन झालं BEdला. बरं सर, BEd झालं आणि खऱ्या अर्थानं हातामध्ये एक डिग्रीचा कागद भेटला की आता आपण शिक्षक व्हायला काही अडचण नाही, आता कुठल्याही आपण शाळेवर आपण माध्यमिक शिकू शकतो. सर, 33 वर्ष प्लस एक मुख्याध्यापक पदाचं 1 वर्ष आणि वरचे 10 दिवस, आणि आजही सेवा सुरू आहे. तर आम्हाला एक विज्ञान शिक्षक म्हणून तुमचा जो प्रवास आहे तो खूप उल्लेखनीय आहे. मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो की बऱ्याच वेळेला शिक्षक शाळेमध्ये जातात आणि
आपल्या मुख्याध्यापकाकडे किंवा जे काही संस्था आहे, जे काही सन्माननीय संस्थाचालक असतात यांच्याकडे गाऱ्हाणं करतात की ग्रंथालय नाही, पुस्तकं नाहीत, हे नाही ते नाही, मग काय करायचं. परंतु मला असं वाटतं की काही माणसं कारणं सांगत नाहीत, तर डायरेक्ट सांगतात की मला हे करायचं आहे, मी तयार आहे. सरांनी स्वखर्चातनं या ठिकाणी तब्बल 50,000 रुपये खर्च करून या ठिकाणी स्वतः प्रयोगशाळेचं साहित्य आणलं आणि त्या विद्यार्थ्यांना प्रयोग करता यावेत, इन्स्ट्रुमेंट हाताळता यावेत यासाठी ते उपलब्ध करून दिले. आणि दुसरी एक बाब अशी आहे की सर सेवानिवृत्त होऊन आता जवळपास 2 महिने होत आहेत, तरीही सर शाळेत जातात. मी एक मुलाखतकार म्हणून सरांना विचारलं की सर आणखी किती वर्ष. सरांनी सांगितलं की आणखी 2-3 वर्ष तर सहजच. मुळामध्ये सेवानिवृत्त झाल्यानंतर लोक लगेच प्लॅन चेंज करतात, प्लॅन बी लगेच तयार असतो, पण सरांचा प्लॅन ए आहे आणि त्याच्यावरच तर काम करतायत. सर आज ऐकायचं आहे आम्हाला की 34 वर्ष 10 दिवसाचा नेमका प्रवास कशा पद्धतीने सुरू झाला आणि आज मागे वळून पाहताना काय वाटतं ते सांगा. 34 वर्षाची सेवा करत असताना मी खूप समाधानी आहे. बऱ्याच विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर जेव्हा हसू दिसतं किंवा ज्यांना दिशा भरकटलेली अशी विद्यार्थी समोर येतात, त्यांना परत त्यांचं ध्येय समजून सांगणं किंवा अभ्यासामध्ये आवड निर्माण करणं हे बऱ्याच वेळेस करता आलं. आणि यासाठी आम्हाला म्हणजे सहकार्य मुख्याध्यापिका श्रीमती बडगिरे मॅडम आहेत किंवा संस्थाचालक आहेत, त्या सर्वांचं सहकार्य भेटलं आणि त्यांच्यामुळं पूर्ण वेळ म्हणजे आयुष्यामध्ये बाकी व्यवसाय किंवा दुसरं कुठलाही न विचार करता पूर्ण वेळ विद्यार्थ्याचं हित, कारण शिक्षणामुळं बदल होऊ शकतो या गोष्ट लक्षात आल्यामुळं तेही जाणीव आमच्या सरांनी करून दिल्यामुळं त्याच तत्वावरती एक काळ असा होता की गुरुजी म्हणल्यानंतर साधी राहणी होती, ते डिव्होशन होतं, त्याग होता, समर्पण होतं आणि विद्यार्थी घडला पाहिजे भावना होती. म्हणून लेकरांना, पालकांना त्या गुरुजीमध्ये, प्रत्येक गुरुजीमध्ये साने गुरुजी दिसायचे. हल्ली साने गुरुजी फार कमी दिसतात, नाणे गुरुजी जास्त दिसतात नाही का. परंतु अशाही वातावरणामध्ये आमच्या मठपती सरांमध्ये आम्हाला कधीच म्हणजे विद्यार्थ्यांना, पालकांना कधीच नाणे गुरुजी दिसले नाहीत, तर साने गुरुजीच दिसले. आणि आपले विद्यार्थी हेच आपलं दैवत आहेत, याच्यामध्येच तुम्ही शिवाचा अवतार पाहिला. आणि ज्याप्रमाणे या ठिकाणी एखादा पुजारी एखाद्या मूर्तीची पूजा करतो, त्याप्रमाणे या ठिकाणी विद्यार्थ्यांमध्ये देव पाहिला. आणि त्याच देवाची सेवा म्हणजे काय तर चांगलं उत्तम ज्ञानदान केलं, त्या लेकरांना शिकवलं. सर खरं तर तुमचा विषय विज्ञान नाही का, तर हा विषय जो आहे हा एक तर लवकर लक्षात बसत नाही, कारण कधी काळी आम्ही विद्यार्थी होतो. आणि मग एखादा अवघड विषय सोपा करून शिकवणे ही खरं तर त्या शिक्षकाची कला असते, हे आर्ट आहे खरं तर. तर तुमची नेमकी पद्धत काय होती नेमकी, जेणेकरून अनेक लेकरांना हा विषय आवडला आणि त्या विषयाचा फायदा पुढच्या काळामध्ये लेकरांना झाला सुद्धा. विज्ञान विषय बद्दल तसे विद्यार्थ्याला आवड नसते, परंतु विज्ञान विषय योग्य पद्धतीने जर शिकवला तर त्याच्यात आवड निर्माण होऊ शकते. ती पद्धत काय होती? त्यासाठी विज्ञान व्यवहाराशी सांगड घालणे. विज्ञानाची आपल्या दैनंदिन जीवनामध्ये छोट्या छोट्या गोष्टीमध्ये विज्ञान आहे ते उलगडून सांगणे, आणि ते जेव्हा विद्यार्थ्याला पटेल तर त्यांच्यामध्ये एक तशी दृष्टी तयार होते, वैज्ञानिक दृष्टिकोन ज्याला म्हणतो आपण, की कुठलीही घटना घडत असताना ते का घडली असेल आणि तिच्या पाठीमागं विज्ञानातलं कोणतं तत्व असेल, ह्याचा जेव्हा विद्यार्थी सांगड घालण्याचा प्रयत्न करतो, हे सांगड घालण्याचा फक्त आपण प्रयत्न करणे, शिक्षकाचं कामच फक्त की त्या दृष्टीने तू विचार कर. आणि एकदा काय विचार करायला सुरुवात केली की तो प्रत्येक घटना त्याच पद्धतीने बघतो. आणि जेव्हा आपल्याला एखादा नियम पाठ करणं वेगळं, पण त्याचा उपयोजन कुठं होते, किंवा एखाद्या आता आपण माईक बोलतोच, आता माईक म्हणजे कोणत्या तत्वावर चालतंय, इलेक्ट्रोमॅग्नेट आहे, त्याचा तिथला संदर्भ जोडला आपण व्यवहाराशी, पुस्तकातला संदर्भ व्यवहाराशी जर जोडला तर ते विद्यार्थ्यांना आवड निर्माण होते आणि तो विषय एकदा पाठांतर न राहता आकलन होतं. मुळामध्ये लहान त्या निरागस लेकरांना पाहत असताना त्यांना एवढं आपण चांगलं शिकवलं आहे. सर मला असं वाटतं की तुमच्या दृष्टीने तुम्हाला नेहमीच वाटलं की मुलं कशी असावीत, तर
चिल्ड्रन रिकग्नाइज बर्ड्स बाय देअर साऊंड, हे जमलं पाहिजे खरं नाही का. कारण आवाजावरनं पक्षी कोण आहे हे आपल्याला समजलं पाहिजे नाही का. अगदी सुगंध घेतला तर त्याच्यावरून आपल्याला त्याचा सुगंध नेमका कशाचा आहे हे आपल्याला कळायला पाहिजे. आणि ही चाहूल जिथं लागते जिथं शिक्षण सुरू आहे. अदरवाईज बऱ्याच वेळेला आपण काहीतरी सांगतो, प्रस्तावना करतो आणि मग औपचारिकता आपण प्रश्न विचारतो आणि त्या प्रश्नाला उत्तर मिळत नाहीत. याची उत्तरं न मिळण्याची कारण म्हणजे आपण त्याच्या मनामध्ये काय चाललं आहे हे आपण कधी शोधत नाहीत. सर, कधीतरी ज्या वेळेला तुम्हाला निवांत वेळ मिळायचा आणि तुमच्या लक्षात येत असेल किंवा आजही येतं खरं तर, एखादा विद्यार्थी आपल्याला रिस्पॉन्स देत नाही, तो आपला साथ देत नाही, आपल्या विषयामध्ये तो एवढा प्रोग्रेस करत नाही, मग अशा लेकरांसाठी सतत काय करतात आपण? वर्गात गेल्यानंतर सहज लक्षात येतात विद्यार्थी, कुणाचं लक्ष आहे कुणाचं नाही. त्याला कारण वेगवेगळं असू शकतं. तर त्यांना निवांत वेगळं बोलवून त्याचं समुपदेशन करणं, त्याच्या अडीअडचणी विचारणं आणि त्याच्या कलानुसार प्रयत्न करणं. सर, मला असं वाटतं नेहमीच की ब्रेन इज अ सेम बट नॉलेज इज डिफरंट नाही का. सगळ्यांचा मेंदू सारखा असतो. तुम्ही तर विज्ञान शिकवता त्यामुळे माहिती आहे तुम्हाला, पण नॉलेज मात्र सगळ्यांचं वेगवेगळं आहे. मग हे सगळ्यांचं वेगवेगळं नॉलेज असेल तर निश्चितपणे प्रत्येकाची प्रतिक्रिया वेगळी असेल. परंतु प्रत्येकांचं या ठिकाणी एकमत होण्यासाठी किंवा एखादी गोष्ट असेल नाही का, की मग पाण्याची संज्ञा असेल ती आपल्याला समोर सांगायची आणि त्याच्यावर सगळ्यांचं एकमत झालं पाहिजे. तर सगळ्या लेकरांचं एकमत होण्यासाठी काय एक शिक्षक म्हणून नेमकी काय भूमिका राहिलेली आहे? कारण एक तुम्हाला माहित आहे की मातीमध्ये जे गुणधर्म आहेत तेच आपल्या शरीरामध्ये आहेत. म्हणून या ठिकाणी मातीत जाण्या अगोदर संकटावर मात करावी आणि आयुष्य जगावं. खरं तर विद्यार्थ्यांना या ठिकाणी एकरूप करण्यासाठी एक शिक्षक, एक विज्ञान शिक्षक, सायन्स टीचर म्हणून जी आपण जी भूमिका निभावलेली आहे, जो रोल आपण निभावलेला आहे तो सांग. सत्य परिस्थिती काय आहे, कुठली तरी कथा आहे, कोणीतरी सांगितलं, ह्याच्यावर न विश्वास ठेवता आपल्या बुद्धीला पटेल, तर्कावर आधारित असेल अशा गोष्टी ॲक्सेप्ट करायला जर आपण शिकलो किंवा आपले विद्यार्थी शिकले तर शेवटी जे काही योग्य आहे, योग्य अयोग्याचा निवाडा करता येईल त्यांना आणि त्या पद्धतीने सगळे विद्यार्थी. मी आत्ताच एक तुम्हाला उदाहरण दिलं इंग्रजीमध्ये की चिल्ड्रन रिकग्नाइज बर्ड्स बाय देअर साऊंड. तेच उदाहरण इथे घेतो मी आता की बऱ्याच वेळेला आम्ही बघतो की एखाद्या विद्यार्थ्याला जसं की नीटसाठी तयार करायला असतो किंवा 10मध्ये 100पैकी 99 मार्क असतात विज्ञानला, काही विद्यार्थी 100पैकी 100 मार्क घेणार आहेत, परंतु त्यानं कधीही त्याला गंधकाचा वास माहीत नसतो, त्यानं कुठलंही इन्स्ट्रुमेंट हाताळलेलं नसतं त्या विज्ञानाचं, त्याला प्रयोग फक्त नावाला माहीत असतात, फक्त घोका आणि ओका हा फॉर्म्युला आहे आमच्याकडे. तर तुम्ही मात्र ते केलं नाही. तुम्ही त्या विद्यार्थ्याच्या आयुष्यामध्ये सतत या ठिकाणी प्रयोग करत राहिलात. त्याला सतत प्रयोग म्हणजे काय, प्रयोग कसा करायचा, इन्स्ट्रुमेंट कशी हाताळायची नाही का, गंधक असेल, फॉस्फरस असेल, जे काय असेल, हे जे काही सगळं ज्याचा वास काय नेमका किंवा ते कुठं वापरायचं, साबण कसं बनवायचं नाही का, या सगळ्या गोष्टी घेतल्या. सर, आजपर्यंत एक विज्ञानाचे शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांमधला जो सायंटिस्ट आहे नाही का, त्याच्यामध्ये अनेक गोष्टी विकसित करण्यासाठी जिज्ञासा वगैरे नाही का, यासाठी काय काय केलं. जसं की बऱ्याच वेळेला विज्ञान प्रयोगशाळा असते, त्याचबरोबर तुमचं प्रदर्शन असतं, त्याचं एक्झिबिशन असतं त्याचं नाही का. हा, तर मग हे याच्यामध्ये तुमची काय राहिली भूमिका आतापर्यंत, आणि एक तुम्ही जे संघ आतापर्यंत घेऊन गेलात, तुम्ही जे तयार केले प्रयोग असतील, तर त्याचं स्थान काय नेमकं, म्हणजे तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय का राज्यस्तरीय? विज्ञान प्रदर्शनामध्ये हिरिरींना नेहमीच आमची शाळा भाग घेते. बरं. त्यामध्ये राज्यस्तरापर्यंत 2 वेळा आम्ही ऐकले म्हणून ते मुद्दाम तो हा प्रश्न विचारला. गेल्या वर्षी देखील तालुका स्तरावर पहिला प्रयोग आला होता आपला, जिल्हा स्तरावर निवड झाली होती. तर हे विद्यार्थी भाग घेतात आणि याचं कारण असं आहे की वर्गात जेव्हा आपण थेरॉटिकली शिकवतो त्यावेळी मोजके विद्यार्थी पाठांतराकडे लक्ष देतील, पण जेव्हा प्रयोगशाळेमध्ये विद्यार्थी होऊन जातो त्यावेळी जे न बोलणारे, अबोल असणारे विद्यार्थी, ज्यांना रुक्ष विषय वाटतो प्रयोगामध्ये, ते पुढे असतात. प्रयोगाचं महत्त्व किंवा प्रत्यक्ष कृती करून दाखवली समजा तर त्यांच्या चांगलं लक्षात राहतं. म्हणजे कृती करणे याला अगदी महत्व आहे खरं तर नाही का.
की त्याच्यामुळे काय होतं की ती संकल्पना अधिक दृढ होते, डोक्यात बसते आपल्या ते, अरे हे काय नेमकं हे. कारण आपण कधी कधी बघा, आपण लहानपणी आपल्याला बाई सांगायची की फणस, हो. पण त्या बऱ्याच लेकरांच्या डोक्यात ते फणस काय असतं नेमकं, माहितीच चव नाही. काय असते माहित नव्हती, नाही का, माहित नसते. म्हणून जे सांगतोय ते त्याला दिसलं पाहिजे, दिसलं पाहिजे. त्याला त्याने स्पर्श केला पाहिजे, त्याने पाहिलं पाहिजे, तरच ती संकल्पना अगदी चांगली होऊ शकते असं मला वाटतं. आणि ती संकल्पना दृढ व्हावी यासाठी आपण निश्चित प्रयत्न केला आहे. सर, एक विचार असं वाटतं की विज्ञान विषय आवडला की निश्चितपणे तो विद्यार्थी मग सायन्स साईडला जाणार, तो हे ठरलं असतं. आजवर अनेक विद्यार्थीकडे त्या साईडला गेले आहेत. तर तुम्ही आज आतापर्यंत जे विद्यार्थी घडवले आहेत या 34 वर्ष 10 दिवस या कालावधीमध्ये आणि आजही, तर तुमचे जे विद्यार्थी आहेत ते आज कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत ते सांगा. MBBS कम्प्लीट केलेल्या बऱ्याच मुलांनी, डॉक्टर आहेत, इंजिनिअरिंग फील्डमध्ये आहेत, फार्मसीमध्ये आहेत, ॲग्रीमध्ये आहेत, UPSC MPSC सुद्धा पास झालेले विद्यार्थी आहेत. माझे विद्यार्थी खरं तर ते एखाद्या अल्बम सारखे असतात. हो. म्हणजे आपण कधीतरी अल्बम घेतो आणि काय करतो की मागचे फोटो बघतो, तसे माझे विद्यार्थी जेव्हा भेटतात त्यावेळेला कळत न कळत ते आपल्याला आपलाच इतिहास सांगतात की सर तुम्ही आम्हाला हे शिकवलं, सर तुम्ही मला सांगितलं, जसं तुम्हाला रेड्डी सरांनी सांगितलं होतं कीर्तन 7 दिवस तू केलंस बाबा तू, पण या 7 दिवसामध्ये कीर्तन आलेलं आहे, नाही का, म्हणजे तुझं नुकसान झालं आहे. तसं ज्या वेळेला माझी विद्यार्थी तुम्हाला भेटतात विविध क्षेत्रातले आज, तर त्यांचा आणि तुमचा नेमका संवाद काय असतो आणि त्यांच्या प्रतिक्रिया काय असतात? खूप आदराने बोलतात, भेटतात. लागू जे बऱ्याच वेळेस ते ओळखता येत नाहीत आता, पण त्यांनी पाहिल्यानंतर आवर्जून येतात, बोलतात, तुमच्यामुळे घडलो सर म्हणतात, शाळेच्या आठवणी सांगतात. निश्चितपणे याच्यामध्ये बॉन्डिंग असते, कारण म्हणजे कोणी काही द्यावं ही अपेक्षा गुरुजींना कधीच नसते. गुरुजींची अपेक्षा असते चांगल्या गुरुजींची की लेकरं घडावीत, त्यांनी नाव घ्यावं न घ्यावं, परंतु आपण जेव्हा घडवतो त्यावेळेला निश्चितपणे मनामध्ये एक नाव असतं त्या गुरुजींचं की ज्यांनी आपल्याला घडवलं असतं. जसं तुमच्या हृदयामध्ये आजही ते रेड्डी सर आहेत, नाही का. सर, एक विचार असं वाटतं की असं मग कधी वाटलं नेमकं की आपल्या शाळेमध्ये बाबा एवढं प्रयोग करण्यासारखं साहित्य नाहीये आणि मग एक फार मोठी अडचण अशी की लेकरांना तर आपल्या प्रयोग करून दाखवायचे आहेत, मग ज्या वेळेला हे तुमच्या डोक्यात आलं त्यावेळेला निश्चित तुम्ही काय केलं मी मला सांगितलं खरं तर, पण हा विचार केव्हा आला नेमका आणि का हे सगळं आणावं असं वाटतं? खरं म्हणजे सुरुवातीच्या कालावधीमध्ये मी गणित विषय शिकवायचो सुरुवातीला येस, आणि काही अडचणीमुळं विज्ञान विषय शिकवावा लागला. आणि विज्ञान विषय शिकवत असताना एखादा नियम सांगितला तर तो प्रयोग न सांगता करता ते मुलाला विषय आवडण्याचं कारण काय आहे, विद्यार्थ्याला विषय का आवडत नाही, हे जेव्हा बारकाईने विचार केला तेव्हा लक्षात आलं की त्यांना जर प्रयोगातून सांगितलं, प्रयोग दाखवले त्यांना, तर बरंच करू शकतो. आणि मग ती साहित्याची अडचण होती, चंचल होती थोडीशी. मग वाटतं सहज आपण ज्या विद्यार्थ्यामुळं आपलं जीवन घडतंय किंवा आपलं कुटुंब चालतंय, ते आपणही काहीतरी विद्यार्थ्यासाठी करता आलो आणि विद्यार्थ्याची म्हणण्यापेक्षा या विषयासाठी आपल्या विषयासाठी काही करता आलो तर म्हणजे भक्कमपणे आपल्याला विद्यार्थी घडवता येतील. आणि तेव्हापासूनच खूप सेमी चालू झाली. आज 5वी ते 10वी सेमी चालते, 11-12वी विज्ञान शाखा ग्रंथ विभागामध्ये उत्तम पद्धतीने चालते. आहे ते सांगायला तुम्ही ऐकलंय ते तुमच्याबद्दल खरं तर म्हणजे शहरापासून कमी अंतर आहे, 15 साहित्य जे आहे आणण्यासाठी जो मनात जो विचार असतो ना, कारण काय असतं की सगळं दिसतं कळतं, पण एक भाषा असते जाऊ द्या नाही का, 4ची आपण वाट बघू फक्त आणि नंतर मग बघू काय करायची. बरं, तुम्ही डोक्यात हा विचार आला की आपण विज्ञान शिकवतोय परंतु संकल्पना क्लिअर होत नाहीत, आणि मग हे साहित्य जे आहे हे आणण्यासाठी तुम्ही जे काही प्रयत्न केले त्यामुळे ते सांगत राहत आहे. प्रयोगाचे साहित्य अपूर्ण होतं आणि मग अशा वेळी 11-12वी सायन्स मिळाला मला. अच्छा. मग 12वीच्या परीक्षा घ्यायच्या कसं, कारण 12वीच्या परीक्षेला एक्सटर्नल असतात बोर्डातून आलेले लोक. मग अशा वेळी आपल्याला काही योगदान देता येतं का, आम्ही विचार केला आणि संचालक मंडळासमोर ठेवला की माझी अशी इच्छा आहे प्रयोगाचं साहित्य शाळेला गिफ्ट करण्याची परवानगी द्या. आणि त्यांनी क्षणात परवानगी दिली आणि आमचे सहकार्य श्री तोरसर म्हणून होते, आम्ही दोघांनी जाऊन
नगरहून त्यावेळेस भरपूर असं साहित्य आलं. तुम्ही सुसज्जाची प्रयोगशाळा त्या. तुमच्या मनामध्ये तो विचार आला खरं तर विचार. की काही साहित्य कमी हो आपल्याला आणि आपण ते आणलं पाहिजे आणि त्यासाठी आपण पुढाकार घेतला पाहिजे, कारण आपण तो विषय शिकत होतो आणि त्यासाठी अगदी स्वतःच्या खर्चाने तुम्ही त्या सगळ्या गोष्टी उभ्या केल्या. पूर्वी पण होत्या, पण त्या प्रमाणामध्ये. त्या प्रमाणात नव्हत्या त्या, पण तुम्हाला वाटलं की थोडंसं आता याची वाढ झाली पाहिजे हो, नाही का? कारण परफेक्टली विद्यार्थ्यांना गेलं 10 पाहिजे. वर्षाला अभ्यासक्रम बदलतो, Yes, काही yes. नवीन घटक येतात, Yes. नवीन घटकाशी लागणार साहित्य नवीन असतं. निश्चितच सर, तुमचं कौतुकच करते या बाबतीमध्ये. सर, निश्चितपणे या 34 वर्षाच्या कालावधीमध्ये अनेक चांगले विद्यार्थी घडवले, उत्तम अध्यापन केलं आहे आम्हाला या. कारण वर्ग म्हणजे काय असतो का, त्या शिक्षकाचा आणि विद्यार्थ्यांचा विश्वास करतात नाही का, हो. त्यात आपण आपल्याला स्वतःला विसरून जातो. तर तुम्ही स्वतः त्या ठिकाणी विसरून गेलात स्वतःला आणि झोकून दिलं करतं. काय आम्हाला असे काही प्रसंग सांगा या पूर्ण कालखंडातले, म्हणजे पूर्ण या कालावधीमधले, की जे प्रसंग तुम्हाला कायम लक्षात राहिले करतं. म्हणजे काही विद्यार्थी असे असतील की अभ्यास करत नव्हते, आरोगंड होते, पण नंतर ते चांगले झाले आणि आज ते चांगल्या ठिकाणी काम करतात. असे बरेचसे उदाहरण सांगता हा, येईल. बरेचसे आहेत माहिती आहे आम्हाला, पण त्यातलं एक दोन सांगा आता. स्पेसिफिक काही सांगायचे. हा, कुठलंही सांगा जे तुमच्या कायम लक्षात राहिले करतं. आम्ही सुरुवातीला नांदेडमध्ये राहत होतो, नंतर पुढे राहायचं. नांदेडी हा. जवळच गाव आहे. आमच्या घरमालकाचा मुलगा होता, 10वी पास झाला आणि 10वी पास झाल्यानंतर त्यावेळेस डीएडचा क्रेज होता. डीएडचा. हा, डीएडचा. ओके. आणि मग पालकाची इच्छा की त्याला डीएडला घालायचं, म्हणून त्या 11वी-12वी आर्ट्सला ॲडमिशन दिलं त्या मुलाला. म्हणजे ममदापूर तुमच्या कॉलेज असते. नाही, कॉलेजला असताना ते अंबाजोगाईमध्ये मराठवाडा कॉलेजला दिली. यशवंतराव चव्हाण महाविद्यालय. हा. बरं. ॲडमिशन दिलं, पण ते 2-3 वर्ष माझ्या हाताखाली तो विद्यार्थी असल्यामुळं त्याच्यामध्ये काय पोटेन्शियल आहे हे माझ्या लक्षात आलं होतं. तो थोडा सायन्स साईडला, मेकॅनिकल साईडला जाऊ शकतो विद्यार्थी, परंतु पालकाची इच्छा की 12वी नंतर डीएड करायचं आणि जॉब मिळायचं. दुर्दैव असं की 12वीला त्याला मार्क थोडेसे कमी पडले, डीएडला नंबर लागला नाही. बरं. मग अशा वेळी आता काय करणार? म्हणजे पालकांची इच्छा होती की हे डीएड लागावं आणि लगेच नोकरी लागते, लगेच लवकर लागते. पण त्याला काय तेवढं काही टक्कर पडलं नाही. हा, त्याचं दुर्दैव मला की ते त्यावेळेस 12वीच्या टक्केवर ॲडमिशन व्हायचे अच्छा. आणि तेवढी टक्केवारी काही पडली नाही, त्यामुळे नंबर लागला नाही. मग आम्ही तिथं राहायचं त्यांच्या घरी. मग नेमकं काय करायचं सर, आता पुढं काय करायचं? मी मला एक सल्ला देतो की माझ्या ऑब्झर्वेशननुसार किंवा निरीक्षणानुसार तो 2-3 वर्ष माझ्या हाताखाली शिकलेला आहे, तो उत्तम इंजिनियर होऊ शकतो, त्याची क्षमता आहे. मग आता काय करायचं? आता इंजिनिअरिंग ॲडमिशन घेता येत नाही, त्यांनी कॉमर्सला ॲडमिशन घेतलं होतं डीएडसाठी. म्हणून त्याला एक पर्याय आहे, त्याला पॉलिटेक्निकला ॲडमिशन देऊया. पॉलिटेक्निक. बरं. आणि पॉलिटेक्निकला ॲडमिशन दिलं त्याने ॲडमिशन. गिरोलीकरला इथं दिलं ॲडमिशन अंबाजोगाईला. पॉलिटेक्निक झाला, BE झाला आणि पहिल्याच वर्षी त्याला चांगलं पॅकेजचं नोकरी भेटलं. आज पुण्यामध्ये वेल सेटल आहे. मला असं वाटतं की विद्यार्थ्यामध्ये काय नेमकं आहे नाही का? हा. काय दडलंय नेमकं ते आपल्याला कळायला पाहिजे, ते आपल्याला शोधता आलं पाहिजे आणि त्याला जर त्याची जाणीव करून दिली तर निश्चितपणे ते काहीतरी असे चांगलं अनेक करू घटना शकतं. सांगताय. मला काय वाटतं की सर, बऱ्याच वेळेला काय असतं की तुझं आहे, तुझं पाशी बरीच जागा चुकल्याची की तुझ्याकडे भरपूर असतं, पण जागा चुकते आणि मग आपला चान्स निघून जातो नाही का. सर, आज खऱ्या अर्थानं सेवानिवृत्त आहात, तरी शाळेमध्ये जात आहेत. मला खरं तर ही स्टोरी ऐकायची आता की बऱ्याच वेळा काय असतं की सेवानिवृत्त, आता काय विसाराचा क्षण आहे, थांबूया आता, खूप काय केलं आता काहीच नको, अशी भावना असते. आणि मग कधी कधी जर मग काय होतं की आपण अगदी शेती असेल तर शेतीकडे आपण वळतो आपण, किंवा उद्योगाकडे. म्हणजे जनरली शिक्षकांचे उदाहरण आहे. तुम्ही मात्र ना शेतीकडे वळालात ना उद्योगाकडे, तुम्ही मात्र आजही जिथं होतात तिथंच आहात. म्हणजे संभाजीराव बडगिरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये आजही तोच विषय तुम्ही शिकवत आहेत. सेवानिवृत्तीनंतर सुद्धा शाळेत जाणं, विद्यार्थ्यांना शिकवणं, हे मला असं वाटतं की महाराष्ट्रातलं पहिलं उदाहरण असेल असं मला वाटतं. तर काय नेमकं, म्हणजे ही प्रेरणा काय नेमकी ते सांगा आता. खरं म्हणजे आयुष्यामध्ये आपल्याला करायचं काय नेमकं हे आधी ठरलं पाहिजे. वा. आणि ते करण्यासाठी आपण प्रयत्न करतो. ते सहजासहजी जर झालं तर बाकी करण्याची काही गरज नाही. निश्चितच काय कमवायचं आणि किती कमवायचं ठरवायचं. निश्चितच.
तसं मोबत तर कोणी काम करू शकत नाही. मोबाईलला तर मिळाला आणि त्याचा योग्य वापर झाला. जी अपेक्षा होती, मुलं बाळ शिकले, चांगले सेटल आहेत, त्यामुळे म्हणजे आता समाधानी वाटते. सेवानिवृत्त आहात. या सेवानिवृत्तीच्या प्रसंगी जर बघितलं तर तुमच्या दोन्ही मुली आधी उच्च शिक्षित आहेत. उच्च शिक्षित आहे. मुलगा आता अभियंता होतोय, करतो, त्याची डिग्री पूर्ण झाली आहे. झाले ते. सर विचारावं वाटतं की बऱ्याच लोकांना अगदी टिल देअर डेथ मरेपर्यंतही कळत नाही की काय आणि किती काम होते, जे तुम्हाला खरंच कळालं आहे नेमकं, नाही का? तर विचारावं वाटतं की आणखी किती दिवस जाणार आहात? जेवढं शक्य आहे, शाळेला गरज आहे. खरं म्हणजे शाळेला पर्याय जर उपलब्ध झाला, नवीन शिक्षक आले, तोपर्यंत जाणं आवश्यक जाणं आवश्यकच आहे. आणि जाणार. ही जबाबदारी माझी, नाही का? कारण काही झालं तरी माझ्या राज्यामध्ये शाळा आहे आणि शाळेला मी मंदिरासारखंच पाहिलं, नाही का? अगदी माझी भूमिका संपली. आता पुढच्या महिन्यामध्ये मी आता रिटायर झालो आहे. तर रिटायर व्हायच्या अगोदर 6 महिने वर्षापासून लोक म्हणतात की आता काय आमचं झालंय, आता काय आमचं झालंय, बस झालं. किंवा बऱ्याच वेळेला आपण रजा घेतो ज्या शिल्लक असतात आणि मग ते शेवटचे दिवस अगदी पूर्ण करतो. म्हणजे कळत न कळत हे आपल्याकडनं बऱ्याच जणांकडनं होत आहे. परंतु मठपती गुरुजीसारखे, मी आता सर म्हणणार नाही करत, मठपती गुरुजीसारखे गुरुजी असतात की शेवटच्या दिवसापर्यंत सुद्धा अगदी वर्गात जाऊन अगदी तळमळीने शिकवायचं आणि शेवटचा दिवस म्हणजे सेवानिवृत्ती झाल्यानंतर सुद्धा या ठिकाणी जोपर्यंत शाळेला, त्या ज्ञान मंदिराला माझी गरज आहे तोपर्यंत मी जाणारच. मला कोणीही बोलवायची गरज नाही. कारण ज्या शाळेमुळे मी उभारलो, खरं तर माझं घर उभारलं, माझी मुलं शिकली, नाही का? आयुष्यामध्ये मला चांगलं जगता आलं, आनंदाने जगता आलं. आणि मग ज्या शाळेमुळे झालं हे, ज्या विद्यार्थ्यामुळे झालं, त्यांच्याबरोबर इमान हे कायम ठेवायचं, हे फार कमी लोकांना जमतं. मला असं वाटतं की मुलाखत पाहत असलेल्या अनेक शिक्षक बांधवांनी आमच्या गुरुजींकडनं हा बोध घेतला पाहिजे. कारण आपण आधी माणसं आहोत आणि माणसाने माणसासारखं कायम राहावं, माणसाप्रमाणेच विचार करावा. पुढच्या व्यक्तीने काहीही विचार करू द्या, आपण आपला चांगला विचार करावा. कारण आजचे केसात आजच्याही होत आहे. निश्चितपणे या ठिकाणी मी आता सेवानिवृत्त म्हणणारच नाही खरं तर, कारण सर आजही शाळेमध्ये जात आहेत, शिकवत आहेत. म्हणून एवढंच म्हणेल की प्रकाशजी मठपती गुरुजी या आदर्श गुरुजींना न्यूज 1 महाराष्ट्र चॅनल अगदी मनापासून सॅल्यूट करते. असे गुरुजी प्रत्येक शाळेत असले पाहिजेत. प्रत्येकामध्ये या ठिकाणी प्रकाशजी मठपती सारखे सर असले पाहिजेत, तरच खऱ्या अर्थाने ही ज्ञान मंदिरं टिकतील. कारण हल्ली बघतो आपण की मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये संख्या कमी होत आहे, इंग्रजी माध्यमाकडे ओढा वाढत आहे. परंतु एकदा आत्मपरीक्षण करून बघावं. कारण मराठी माध्यमामध्ये जे शिक्षक शिकवतात त्यांचेच लेकरं या इंग्रजी माध्यमात असतात. पहिल्यांदा तुम्ही तुमच्यावर विश्वास ठेवा, तुमच्या शाळेवर विश्वास ठेवा, तुमच्या अध्यापनावर विश्वास ठेवा, तुमच्या निष्ठेवर विश्वास ठेवा, तुमच्या सगळ्याच अगदी चांगल्या बाबीवर विश्वास ठेवा आणि त्या दृष्टीने पूर्ण योगदान द्या. विद्यार्थी पालक कुठेही जात नाहीत. कारण लोकांना कळालं की या शाळेमध्ये गुरुजी चांगलं शिकवतात, तर लोक या ठिकाणी दुसऱ्या शाळेचा विचार करणार नाहीत. निश्चितपणे या ठिकाणी तुम्हाला मुलाखत आवडली असेल. परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये. तोपर्यंत पाहत राहा न्यूज 1 महाराष्ट्र चॅनल. धन्यवाद.